नमस्कार. परवाच तुकाराम बीज झाली एक 8-10 दिवसापूर्वी आणि त्या दिवशी ते सदेह वैकुंठाला गेले. किती भक्ती बघा, केवढा म्हणजे प्रभुत्व त्या भक्तीवर सुद्धा आणि देवसुद्धा किती त्यांच्यासाठी वेडा झालेला. विमान पाठवलं त्यांना सदेह वैकुंठाला येण्यासाठी. आणि त्यांची बायको बघा, नेमकं तिचं इतका राग होता त्या पांडुरंगावर आणि ती यांना खायला मिळावेत म्हणून पुरणपोळ्या करत बसली ती. आणि हे बसले ते आपलं ते आत्ताचं ते झाड आहे त्या झाडाच्या खाली आणि म्हणली ती पुरणपोळ्या करून घालाव्यात. नवऱ्यावर मात्र अत्यंत प्रेम होतं तिचं. वाद घालायची पण प्रेमही तितकंच होतं. आणि आलं विमान आणि त्यांनी निरोप पाठवला, आवडे तू येणार आहेस का, चल माझ्याबरोबर. ती म्हणाली, नाही मी तुमच्यासाठी पोळ्या करायला लागले, मी येते, मग बघूया. आणि कुठं चाललायचं म्हणाली. आणि झालं, विमान गेलं वर आणि लोकांनी सांगितलं, अगं ते विमानात बसून गेले की. आणि मग आली आवं 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 करत आणि सदैव वैकुंठाला गेले बघा. तर नेहमी असं व्हायचं, ते भक्ती करायचे आणि दर्शन तिला व्हायचं. एकदा त्यांच्या घरी काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्तानं माणसं येणार होती. ते पितर येणार होते. पितरांना जे खायला बोलवलेलं होतं म्हणून माणसं बोलवलेली ती. तर ती माणसं आली आणि तिनं त्यांना बाजार करायला सांगितला. बाजार करायला सांगितलं, अरे बाजार गेलं म्हणून गेले बाहेर फळं बिळं आणायला काहीतरी. तेवढ्यात एक त्यांना शेतकरी भेटला आणि तो म्हणाला, मळणी चालली आहे, माझं जरा धान्य राखतोस का बाबा, नंतर तुला देतो मी थोडं धान्य. बरं म्हणाले. बसले तिथं राखायला, बाजार लक्षातच नाही. आणि ही इकडं वाट बघते आहे. मग थोड्या वेळाने ते दमवून येताना दिसले. त्या लोकांना खायला प्यायला घातलं, लोक निघून गेले आणि ते म्हणाले, आवडे तू आता सावकाशपणानं जेव, मी जरा जाऊन नदीवर आंघोळ करून येतो, जरा देवळात जाऊन दर्शन घेऊन येतो. बरं म्हणली ती. आणि त्यांची मुलांची जेवणं बिवणं झाली आणि तिला तुकाराम महाराज तिकडनं लांबनं येताना दिसले. ती म्हणली, अगो बाई आत्ता तरी आंघोळीला गेले आणि हे कोण आलं परत. ते आले आणि त्यांनी सांगितलं. ती म्हणाली, अहो आत्ता तर तुम्ही आलात, त्या लोकांना जेवायला घातलं, फळं दिली, आंघोळीला जातो म्हणालात, देवळात जाऊन बसतो म्हणालात, आणि मग काय आहे. तर म्हणले, नाही अगं मी आलोच नाही, मी आत्ता आलो, माझं चूक झाली म्हणून मी तुला सांगायला लागलो आहे. अहो म्हणली, मागाशी तरी आलात तुम्ही. त्यांच्या लक्षात आलं की पांडुरंगाने माझी लाज राखली आणि ते भराभरा नदीच्या तिकडं गेले बघायला. कोणी नाही देवळामध्ये, काही माणूसच नव्हतं. त्यांनी ओळखलं आणि ते म्हणाले, आवडे तू किती पुण्यवान आहेस बघ, भक्ती मी करतो पण दर्शन नेहमी पांडुरंग तुला देतो, त्याचंही तुझ्यावर किती प्रेम आहे बघ. तर असं हे यांचं जे प्रेम आहे ते मी पुढच्या भागामध्ये त्यांचा तो प्रेमळ संवाद आपल्यापुढे समोर सादर करणार आहे. धन्यवाद. जय श्रीराम.